हे नमस्कार, लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण इथं भोसले चौकामध्ये आहे पंढरपूरमध्ये, कारण कोल्हापूर मधून जे पूरग्रस्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी वला दुष्काळ निर्माण झालेला आहे, कारण की बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, बरेच गावांचं सध्या अडचणीत आहे। त्याच अनुषंगाने महाडिक परिवाराने आणि भाजपच्या वतीनं काही लोकांसाठी अन्नधान्य आणि जे काही किट आहे ते किट सध्या पंढरपूरमध्ये आलेलं आहे। तर इथली साधारणतः पहिली तुकडी आता आलेली आहे। माढा तालुक्यातील आणि मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त जी गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी संसदरत्न खासदार धनंजय मुन्नासाहेब महाडिक आणि भीमा सहकारी साखर कारखाने चेअरमन विश्वराज भैया महाडिक आणि महाडिक परिवारातर्फे की जे लोक गरजूवंत आहेत त्यांना एक समाजाचं ऋण देणं असून म्हणून महाडिक परिवारातर्फे त्यांना एक हातमदतीचा म्हणून हे किट आता पण म्हणजे मोहोळ किंवा माढा तालुक्यात जाण्यासाठी आले होते। ते पंढरपुरात दाखल झाल्यामुळं त्यांचं इथं स्वागत आणि त्यांना एक शुभेच्छा म्हणून इथं वाहनांची पूजा करण्यात आलेली आहे। इथं पंढरपूरमध्ये आपले जे काका आहेत, तर काका काय सांगाल याच्याबद्दल? महाडिक ग्रुपने ही चांगला आयोजित केलेला कार्यक्रम आहे। 5,000 लोकांचं आणि धान्य वाटप खाऊ वगैरे सर्व घेऊन काही दिवसांनी महाडिक चे मुन्नासाहेब महाडिक हे चारा सुद्धा देणार आहेत। तरी सर्व परीनं महाडिक ग्रुप हा प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त लोकांना अन्नधान्य आणि चारा कसा मिळेल हे प्रयत्नशील आहेत। तर या 5,000 लोकांसाठी किट असेल किंवा जे काही जीवन आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांनी पुरवले आहेत। तर या ठिकाणी सरपंच आहेत, तर काय सांगाल सरपंच याच्याबद्दल? मुन्नासाहेब महाडिक व विश्वराज महाडिक यांच्या प्रयत्नातून जे खूप म्हणजे पाऊस एवढा झालाय आपल्या इथं, त्याच्यातून जेवढं माणसांचं नुकसान झालंय, आता मुन्नासाहेबांनी तर कालच फोन करून सांगितलं एखादं गाव मी दत्तक घेणार आहे आणि त्यांचा सर्व खर्च काय असेल ते देण्याचा प्रयत्न करीन। तर या ठिकाणी असं म्हणण्यात येते की जे खासदार साहेब आहेत ते त्यांनी कुठलं तर गाव असं एक दत्तक घेऊन त्याचा पूर्णतः खर्च ते उचलणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी हे जे काही किट आहे हे गाड्या तिथपर्यंत पोहोचणार आहे। आणि या ठिकाणी आपण अजून बरेच लोक आहेत, तर त्यांना आपण विचारणार, तर हे किट जे आहे ते कुठल्या ह्या तालुक्यातल्या गावात आणि कुठपर्यंत पोहोचणार आहे? मोहोळ आहे, माढा आहे, अशा ठिकाणी जे सेनाकाठच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्या पूरग्रस्तांना ज्याचं जनजीवन विस्कळीत झालंय त्यांनाही महाडिक घराण्याची परंपरा आहे। त्यांचे ज्याचं जनजीवन विस्कळीत झालंय त्यांना आधार देणं हे पूर्वीपासून त्यांचा कैलासवासी भीमराव दादापासूनच त्यांचा नियम आहे। त्या नियमाप्रमाणे त्यांनी आपलं हे जे आता पॅकेज दिलंय, पॅकेज उद्याला सर्व नदीकाठच्या ज्या नुकसान झालंय त्यांना सर्वांना वाटप देणार जाऊ। हे पॅकेज सगळं जे आहे किट वगैरे नदीकाठच्या गावांना पोहोचणार आहे, तर अजून किती गाड्या येणार आहेत का काय? असं अजून आता ही पहिली स्टेप आहे। आता ह्याच्यानंतर जसं जसं ही किट वाटप होईल तसं जिथं जिथं जे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी खासदार साहेबांनी सांगितले की बाबा आपण परत जी काही लागेल कुठं त्यासाठी पण अजून आपण पाठवून देऊया म्हणून सांगितलं। ही तरतूद केलेली आहे सगळी। तर इमर्जन्सी जी काय लागणार आहे ते तरतूद करून गाड्या पाठवण्यात आहे। जर अजून काय लागणार असतील तर गाड्या ते तिथपर्यंत त्यांनी पाठवणार आहेत। आणि या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।